नमस्कार. जर तुमच्या मुलीचा विचार करताना तुमचंही हृदय जर दुःख होत असेल हृदयात किंवा हृदय दुखत असेल, वेदना होत असतील, तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या नात्यामध्ये अंतर आलं असेल, गैरसमज असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कायमचं या गोष्टी बदलू शकतो. मी तुमचं स्वागत करतो आजच्या 10व्या दिवशी आपल्या 21 दिवसाच्या नातेसंबंध सुधारणाऱ्या मालिकेमध्ये. ह्या परिवर्तनाच्या प्रवासात तुम्ही रोज इथे उपस्थित राहतात म्हणून मी आभार व्यक्त करतो पहिल्यांदा आणि आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने 700 कुटुंबावर 5 वर्षे संशोधन केले आणि त्यातून त्यांनी काहीतरी अद्भुत शोधून काढले. काय? की जेव्हा पालक त्यांच्या मुलींची भावनिक जोडणी करतात, कनेक्टेड राहतात इमोशनली, तेव्हा केवळ नातेसंबंध सुधारत नाही, तर मुलीचे मानसिक आरोग्य देखील वाढते आणि आयुष्यभर एकटेपणावर मात करण्यास मदत होते. एका मुलीची मदत म्हणजे पूर्ण कुटुंबाची मदत, लक्षात ठेवा. गेल्या आठवड्यात मला एका क्लायंटने फोन करून सांगितलं की हीच तंत्रे जे आपण आता डिस्कस करणार आहोत ती वापरून तिने तिचे आणि तिच्या मुलीचं रिलेशनशिप सुधारलं. जे 2 वर्षाचा अबोला होता तो संपला. मुलीने कॉल करून सॉरी म्हटलं आणि प्रेम व्यक्त केलं. तर तीच पद्धत आपण आज करणार आहोत. चला सुरू करूया. पहिले आपण ईएफटी करू. आपण ईएफटी आणि ओहोपोनोपोनो या दोघं गोष्टींचा वापर करतो, या दोघं टेक्निकचा वापर करतो आणि ह्याने आपण मोठे मोठे बदल आपल्या हृदयात, आपल्या एनर्जीत, आपल्या फिलिंगमध्ये ते करत असतो. त्याच्या ह्याच्याने तुम्ही देखील तुमचे अनेक वर्षांचे दुःख विसरून, दोघांमध्ये जे काही दुरावा आलेला असेल तो दुरावा दूर करून परत एकदा प्रेमाचे बंध निर्माण करण्यासाठी जर तयार असाल तर चला सुरू करूया. डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि ना मुलीचा चेहरा इमॅजिन करा. तुमच्या आताचा करा किंवा लहानपणीचा करा, जो तुम्हाला आवडत होता तो, पण इमॅजिन करा. आणि इमॅजिन करा तिची ती स्माइल, तो चेहरा. आता माझ्यासोबत रिपीट करा. माझ्या प्रिय मुली, मी मान्य करतो की मी नेहमी तुला हवं होतं तसा पेरेंट बनू शकलो नाही. भावनिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या कधी कधी मी अनुपस्थित राहिलो जेव्हा तुला गरज होती. त्या सर्व प्रसंगांची मी जबाबदारी घेतो. ज्या शब्दांनी तुला दुखावलं, तुझ्या मनाला वेदना झाल्या, त्या सर्व शब्दांसाठी मी जबाबदारी घेतो त्यांची. मला माफ कर. या सर्व वागणुकीसाठी मला माफ कर. तुझ्या हृदयाला जेव्हा जेव्हा माझ्यामुळे वेदना झाल्या, त्या वेदना मी दिल्या त्यासाठी मला माफ कर. तुझे बालपण घाईत नेल्याबद्दल, तुला माझ्या उपस्थितीची गरज आहे हे न पाहिल्याबद्दल, मी फक्त माझ्या करिअरवर फोकस देत राहिलो यासाठी सॉरी. प्रिय मुली, मी रागात अनेक वेळा तुला कटू शब्द बोललो, इतरांशी तुलना केली, तुझं मन दुखवलं, कधी कधी रडवलं तुला. या सर्व गोष्टींसाठी मला माफ कर. प्रिय मुली, जे काही माझ्यातले अनहिल्ड पॅटर्न होते, माझ्या पूर्वजांकडून आलेले, तेच मी नकळत तुझ्यावर लादल्याबद्दल मला माफ कर. तेच तुला कॉन्शियसली म्हणा, सबकॉन्शियसली म्हणा, पुढे नेल्याबद्दल माफ कर. पिढ्यानपिढ्याचे चाललेल्या दुःखाचे नमुने तोडायला मी ते न तोडता तुझ्यावर लादले म्हणून क्षमा कर. मला माफ कर प्रिय मुली, की मी माझ्या वागणुकीवर, बोलण्यावर किंवा रागावर नियंत्रण ठेवलं नाही आणि हा ताण किंवा हा जो बोझा माझ्याकडे होता तो नकळतपणे व्यक्त करून तुला तशी वागणूक दिली, त्यासाठी क्षमा कर. प्रिय मुली, तुझी स्वप्ने, तुझ्या निवडी, तुझ्या अस्तित्वाचा मार्ग समजू न शकल्याबद्दल मला माफ कर. तू कोण आहे याचा उत्सव न करता तुला कोण व्हावे, कसे व्हावे, हेच तुला यासाठी तुला घडवण्याचा प्रयत्न केला, तुला फोर्स केला, त्यासाठी मला माफ कर. प्रिय मुली, आपल्यातील जे काही मौन होतं, दुरावा होता, त्यासाठी माफ कर. आणि तुला प्रोटेक्ट करण्यासाठी, ओव्हर प्रोटेक्ट करण्यासाठी रादर जी काही तुला बंधनं टाकली किंवा नकळतपणे तुला फोर्स केल्या काही गोष्टींसाठी की तुला आवडतंय नाही आवडतंय हे न बघता, त्यासाठी पण माफ कर. प्रिय मुली, तुझं पेरेंट म्हणून, तुझा वडील म्हणून किंवा तुम्ही आई असाल तर तुझी आई म्हणून तू मला निवडल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या निर्मळ हृदयात खरे अपरिमित प्रेम काय आहे हे तू मला दाखवून दिलेस. अनकंडिशनल लव्ह काय असतं हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. प्रिय मुली, माझ्या अपूर्णतेबद्दल धीर धरून, संयम दाखवून, मी स्वतःवर जेवढं प्रेम नाही करू शकलो तेवढं प्रेम तू माझ्यावर केलंस त्यासाठी धन्यवाद. आणि खऱ्या प्रेमाची तू व्याख्या आणि प्रॅक्टिकल दाखवलंस म्हणून धन्यवाद. प्रिय मुली, माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणासाठी धन्यवाद. तुझे पहिले हास्य, तुझे पहिले वाक्य, तुझे पहिले पाऊल, हे सर्व काही बघण्याचा जो अनोखा दृष्टिकोन मला तू दिलास आणि तुझा एक पालक बनून या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ दिलास त्यासाठी धन्यवाद. तू जशी आहेस तुला आता स्वीकार करतोय आणि आहे तशीच तुला मान्य करतो. तुझ्यावर कुठलाही ओझं न लागतं. आणि प्रिय म्हणून तू जशी आहेस तसं तुझ्यावर आता मी प्रेम करतोय. तुझ्या चुका, तुझा प्रवास, फेल्युअर, सक्सेस जे काय असेल, या सर्वांच्या पलीकडे जाऊन, काळापलीकडे, शब्दांपलीकडे, जन्मापलीकडे जाऊन मी आज तुझ्यावर प्रेम करतो. प्रिय म्हणून मी तुझ्यावर इतके प्रेम करतो ते स्वतःला
बरे करीन म्हणून, किंवा जे काही स्वतःचे लिमिटेशन्स आहे, बंधनं आहेत, ते सर्व बंधनं तोडून तुझ्यावर मी कायम प्रेम करणार. एक माझी मुलगी म्हणून मी कायम प्रेम करत असणार. प्रिय मुली, घेतलेल्या प्रत्येक श्वासासह तुझ्यावर अनकंडिशनली प्रेम करणार. माझ्या आयुष्यात येऊन ते सुख, ते एक पेरेंट होण्याचं सुख दिलंस म्हणून धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. आपले हे नातेसंबंध मी त्या डिव्हाइन एनर्जीला समर्पित करतो हिलिंगसाठी. मी जिथं कुठं कमी पडलो असेल त्याची क्षमा मागून माझ्या मुलीवर प्रेम करण्यासाठीचे मार्गदर्शन मागतो. ही मला रस्ते दाखव, आमच्यातले जे काही दुरावे असतील ते दूर होऊ दे, आणि आमच्यातला तो प्रेमाचा रिलेशनचा बंध अजून पुन्हा एकदा तसाच होऊ दे. हेच मी मागणार. ते कधी ब्रेथ नातेसंबंधांबद्दल अपराधीपणाची भावना आहे किंवा वेदना आहे हृदयावर, तरीही मी स्वतःला आहे तसं स्वीकार करते, स्वतःला माफ करते आणि मुलीलाही माफ करते. जरी आमच्यात काही अंतर आहेत, गैरसमज आहेत, राग आहे, अबोधा असेल, असं काही असेल, तरीही स्वतःला आहे तसं स्वीकार करते, स्वतःला पूर्णपणे माफ करते आणि मुलीलाही आहे तसं स्वीकार करून पूर्णपणे माफ करते. जरी आमच्यात काय बिघडले आहे किंवा काय दुरुस्त करावे हे कदाचित जाणत्या जाणतेपणी त्याकडे दुर्लक्ष झालं किंवा माहीत नाही काही असेल, तरी सुद्धा स्वतःला आहे तसं स्वीकार करते, स्वतःवर प्रेम करते, मुलीलाही स्वीकार करते आणि तिला माफ करते. ज्या काही अपराधीपणाची भावना आहे पेरेंटिंग बद्दल, ती सर्व मी आता सोडत. ज्या काही माझ्याकडून चुका झाल्या असतील भूतकाळामध्ये, त्या सर्व चुकांसाठी स्वतःला माफ करते. आमच्यातला राग किंवा दुरावा आता दूर करत आहे. आमच्यातला अबोला जो काही असेल तो दूर करत आहे. जे काही गैरसमज आमच्या नात्यामध्ये आतापर्यंत होते, कधी निर्माण झाले होते, जाणते जाणतेपणी कुणाकडून, तिच्याकडून किंवा माझ्याकडून, ते सर्व आज रिलीज करत आहे. जी काही गोष्ट आजपर्यंत धरून ठेवली होती, राग धरला होता मनात किंवा काही गोष्टी मनात धरून ठेवल्या, त्या सर्व गोष्टींना आज रिलीज करते. आजपर्यंत जे काही करू शकलो नाही किंवा त्याचा जे काही हेल्पलेसनेस किंवा इनपरफेक्शन वाटत होतं, ते सर्व रिलीज करत आहे. तेच त्या सर्व गोष्टी ज्याने त्रास होतो, त्या मेमरीज आज रिलीज करत आहे. जे काही चुकीचं वागलो बोललो त्या सर्व गोष्टींसाठी आज मी हे सर्व रिलीज करत आहे. जे काही निगेटिव्हिटी होती विचारांमध्ये, ते रिलीज करत आहे. त्या पद्धतीने चुकीच्या वागणुकीसाठी किंवा वागलो त्या सर्व चुकीच्या वागणुकी आज रिलीज करत आहे. जे काही निगेटिव्ह पॅटर्न्स होते अकळतपणे आलेले, ते सर्व रिलीज करत आहे. त्या सर्व निगेटिव्ह इमोशन्स ज्याने दुरावा निर्माण झाला किंवा रिलेशनशिप खराब झाली, ते सर्व रिलीज करत आहे. आणि ते सर्व लिमिटिंग बिलीफ, कुठलीही निगेटिव्हिटी नात्यात का असो, ती सर्व निगेटिव्हिटी आज रिलीज करत. नात्यामध्ये कुठल्याही प्रकारची जर निगेटिव्हिटी असेल, अंतर असेल, गैरसमज असेल, ते सर्व आज या क्षणी रिलीज करत आहे. मुलीसंबंध सोबत असलेल्या नात्याबद्दलचा जी काही निगेटिव्ह भावना आजपर्यंत होती, ती सर्व भावना या क्षणापासून, ते सर्व इमोशनल पॅटर्न या क्षणापासून रिलीज करत. टेक अ डीप ब्रेथ. फील दॅट, ती एनर्जी शिफ्ट एक्सपिरियन्स करा आणि टॉक टू युअर डॉटर. प्रिय मुली, माफ कर की तुला समजून घेतलं नाही, तुला जज केलं, तुझ्यावर ब्लेम केला, तुला दोष दिला, तुझ्यावर रागवलो, संताप केला, चिडचिड केली म्हणून माफ कर. क्षमा कर की तुला समजून घेतलं नाही, त्याला तुझं कंपॅरिझन केलं इतरांसोबत, आणि नकळतपणे अनेक वेळा तुला जे काही बोललो, रागवलो असेल त्यासाठी माफ कर. क्षमा कर या सर्व गोष्टींसाठी, आणि आभारी आहे तू दिलेल्या प्रेमासाठी, तू दिलेल्या प्रत्येक आनंदासाठी. धन्यवाद. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. डिअर डॉटर, प्रिय मुली, मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. टेक अ डीप ब्रेथ. चला, सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग करूया. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. आता एक अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत जी तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाचे पुन्हा प्रोग्रामिंग करायला मदत करेल, आपल्या नातेसंबंध सुधारायला मदत करेल. पहिलं आहे काही प्रश्न बनवे. तुम्ही एक पेन आणि पेपर घेऊन ना काही प्रश्न विचारा, त्याची उत्तरं द्या. की तुमच्या मुलीच्या बालपणातील तुमची कोणती एक सुंदर आठवण आहे ती लिहून काढा. तुमच्या मुलीमध्ये कोणत्या गुणांची सर्वात जास्त तुम्हाला प्रशंसा आहे, तुम्हाला आवडतात, ते सर्व गुण लिहून काढा. आणि जर ती आता तुमच्या हृदयाची वाणी ऐकू शकली तर ती काय म्हणेल, तुम्हाला काय फील होते किंवा काय संदेश तुम्हाला हृदयाचा द्यायचा आहे, तो लिहून काढा. कल्पना करा की तुमच्या हृदयाला आणि तुमच्या मुलीच्या हृदयाला एका दोऱ्याने जोडलेला आहे. तो सोन्याचा आहे, एक धागा आहे, मऊ धागा जोडलेला आहे, तो सोन्याचा धागा जोडलेला आहे. आणि त्यातून तुमच्या ज्या प्रेम आहे, तुमच्या ज्या भावना आहेत प्रेमाच्या, त्या धाग्यातून जाते तिच्यापर्यंत, तो संदेश जाते तोपर्यंत तिच्यापर्यंत, या सर्व हिलिंग तिच्यापर्यंत जाते, ती एनर्जी तिच्यापर्यंत जाते. जे काही तुम्ही तिच्या बाबतीत प्रेमाने विचार करता, जे प्रेम तुम्ही व्यक्त करता, ते सर्व एका एनर्जीच्या रूपाने तिला ट्रान्सफर होत आहे. इमॅजिन करा.
प्लीज. रोज सकाळी उठल्यावर तुमच्या मुलीला एक प्रेमळ विचार पाठवा, मनातल्या मनात एक साधा विचार की बेटा तू जशी आहेस तशी माझ्यासाठी छान आहेस, चांगली आहेस, मला तुझा अभिमान आहे, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. तुम्ही काय तिला डायरेक्ट जाऊन जरी नाही म्हटलात ना तरी सुद्धा ही फिलिंग तिच्यापर्यंत जाईल आणि बघा कसे चेंजेस होतील. इट्स मॅजिकल. करून बघा. आणि हो, जे काही आता आपण तुमच्या नात्यामधील प्रॉब्लेम हील केले किंवा जे काही तुमचं नातं यामुळे आता सुधारणार आहे, चांगलं होणार आहे, तर हे जे काही बदल आहेत या बदलांवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आणि हो, मी तुम्हाला म्हणेल की एकदा कमेंट मध्ये जाऊन तुमच्या हृदयात आता जे काही तुम्हाला फील होत असेल ते तिथं लिहा, त्या कमेंट मध्ये ते व्यक्त करा आणि एक अशी ऊर्जा निर्माण करा की ते बघून इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल. आणखीन एक माझ्याकडे तुमच्यासाठी अजून काहीतरी छान आहे की माझ्या वेबसाईटला एकदा व्हिजिट करा तुम्ही. तिथं तुम्हाला फ्री बुक आहे, तुम्ही तिथं फ्री कन्सल्टेशन कॉल बुक करू शकता. तिथे तुमचे रिलेशनशिपचे जे प्रॉब्लेम्स असतील ते आपण मिळून सॉल्व्ह करू शकतो. मी तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतो. आणि माझ्या युट्यूब चॅनलवर गेलात तर तुम्हाला अनेक व्हिडिओज मिळतील की ज्यामध्ये तुम्हाला 108 होपणोपणो व्हिडिओज किंवा इतर पॉडकास्ट आहेत किंवा इतर व्हिडिओज आहेत की ज्यातून तुम्हाला नातेसंबंधच नाही इतर गोष्टीच्या हिलिंग करण्यासाठी जे व्हिडिओज अवेलेबल आहेत. त्यामुळे आठवणीने युट्यूब चॅनलला व्हिजिट द्या आणि त्या व्हिडिओ सोबत प्रॅक्टिस करा. आणखी उद्या आपण खूप महत्वाचं हिलिंग करणार आहोत, ते आहे भावंडांशी असलेले आपले रिलेशन हिल करणार आहोत. आणि त्यामुळे न चुकता योग्य वेळेला प्रत्येक व्हिडिओला तुम्ही वॉच करायचं आणि त्याच्यासोबत प्रॅक्टिस करायचं, कारण की हे तुमचे अनेक वर्षानुवर्षाचे वाद मिटवू शकतात. हे व्हिडिओ तुमचे नातेसंबंध घट्ट करू शकतात. त्याचा उपयोग करा. माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीत तुम्ही जर सामील झालात तर ना डेली एक प्रोग्रामिंग म्हणजे मंडे टू फ्रायडे आम्ही रोज 8 वाजता कनेक्ट करून तिथं काही प्रॅक्टिसेस करत असतो ज्या जादुई पद्धतीने काम करतात. तुमच्या सबकॉन्शियसची प्रोग्रामिंग होते आणि इतर अनेक प्रॅक्टिसेस आम्ही करतो. तो येऊन त्याचा अनुभव नक्की घ्या. ते फ्री आहेत माझ्या कम्युनिटी मेंबरसाठी. तुम्ही येऊन नक्की जॉईन करू शकता. धन्यवाद आजची प्रॅक्टिस केली त्यासाठी. तुमचे नातेसंबंध सर्वांसोबत चांगले हो हीच मी इच्छा व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. जो काही रिस्पॉन्स तुम्ही माझ्या ऑडिओ बुक्सला व्हिडिओजना देतात, माझ्या कम्युनिटीमध्ये सामील होतात, माझे प्रोग्राम्स अटेंड करतात, त्या सर्वांसाठी धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.